नमस्कार. आपण श्री दासबोध सुरू केले आहे. 3 दशक झालेले आहेत आपला चौथा दशक सुरू आहे. तर तुम्ही मनापासून माझं रोजचे जे व्हिडिओ टाकते मी ते तुम्ही बघतात, ऐकतात. मला खूप छान वाटतं आणि तुमच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. तर असेच आपण संपूर्ण दासबोध पूर्ण करणार आहोत. रोज तुम्ही ऐका आणि मला सांगा घाई होते किंवा काय मला सांगा तुम्ही. तर आज आपण दास्यभक्ती दशक चौथा आणि समास सातवा दास्यभक्ती. भक्तीच्या साम्राज्यामध्ये भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या दास्यभावाला अनन्यसामान्य स्थान आहे. संत समाज सम्राट योगी कुलगुरू श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला पदोपदी निवृत्तीदास म्हणून घेण्यात धन्य मानतात. राम हमारा जप करे हम बैठे आराम अशी भगवंतावर मोठी सत्ता गाजवणारा कबीर मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा तू साहेब मेरा असे त्यालाच ओरडून सांगतो. ज्यांचे भक्ती ज्ञान वैराग्य पाहून गाथ्याला 5वा वेद अशी सार्थ पदवी चिकित्सक मराठी माणसाने दिली ते श्री संत तुकाराम ठासून सांगतात की तरीच जन्मा यावे दास विठ्ठलाचे भावे. भक्ती भास्कर प्रति वाल्मिकी गोस्वामी तुलसीदासांच्या साहित्यामध्ये सेव्य सेवक संबंधाचे इतके भव्य चित्र रंगवले आहे की त्यांचे वाङ्मय म्हणजे दास्यभक्तीची भागीरथीच बनली आहे. सेवक सेव्य भाव बिनु भव तरीय उरगारी असा आपला अनुभव त्यांनी स्पष्ट निवेदिला आहे. आणि ज्यांचे वैराग्य पाहिले की शुक्राचार्यांची आठवण होते, ज्यांचे अगाध ज्ञान पाहिले की वशिष्ठ मुनींची आठवण होते, ज्यांची दया आणि प्रेम पाहिले की प्रभू रामचंद्राची आठवण येते, ज्यांचा संसार आणि वाङ्मय संभार पाहिला की श्री शंकराचार्याची आठवण येते, ज्यांची अनन्य भक्ती पाहिली की मारुतीरायाची आठवण येते, ज्यांची राजेश्वरातील राजवैश्वर्यातील अलिप्तता पाहिली की विदेही जनकाची आठवण होते व ज्यांचे व्यवहार चातुर्य तसेच वागण्याची खुबी पाहिली की भगवान श्रीकृष्णाची आठवण होते ते श्री समर्थ श्रीरामाचा दास म्हणूनच अखेरच्या क्षणापर्यंत जगले. त्यांच्या नावातच त्यांनी दास्यभक्तीचा चमत्कार दाखवला. रामदास स्वामी याचा अर्थ असा की मी रामाचा दास बनलो, पण त्यामुळे जगाचा म्हणजे प्रपंचाचा स्वामी झालो व जगामध्ये अकिंचन असून समर्थपणे मिरवलो. सांगण्याचा हेतू असा की भगवंताचे किंवा सद्गुरूंचे दास्य अंगीकारल्याखेरीज भक्तीची पूर्णता होत नाही. माणसाच्या वर्तनाला ज्या प्रेरणा कारण होतात त्यापैकी स्वामीपणा व दास्यपणा ही प्रेरणा फारच मूलगामी आहे. प्रत्येक माणूस कुठेतरी मालकी गाजवतो व त्याबरोबरच कुठेतरी दास्य पत्करतो. एखादा मोठा सेनापती अफाट सैन्यावर सत्ता गाजवतो पण स्त्रीच्या पुढे अगदी लाचार होतो. भगवंताच्या दास्यामध्ये खरोखर मोठे दिव्य प्रेम असते. तो म्हणजे भगवंत माझा आहे व मी सर्वस्वी त्याचा आहे. या शुद्ध भावनेपायी स्वामीच्या सेवेशिवाय भक्ताला जीवनात दुसरा काहीही स्वार्थ उरत नाही. किंबहुना भगवंताची सेवा आणि स्वार्थ यांच्यामध्ये स्वभाव वैर आहे. आपल्या सेवेचे फळ काय मिळते किंवा मिळेल याचा विचार देखील भक्तांच्या मनात येत नाही. आपले काही का होईना आपला स्वामी सदा प्रसन्न असावा हाच भक्तांचा स्वार्थ असतो. खुद भुका मरे मगर माशुक को राजी करे. अर्थ आपण उपाशी मरावे परंतु आपले प्रेम मात्र प्रसन्न राहावे. या सुफी वचनामध्ये दास्यभक्तीचे मर्म साठवले आहे. भगवंताचा दास जसा सेवा प्रवीण होत जातो तसतसा त्याचा स्वामी चराचर व्यापून आहे अशी प्रतीती त्याला येते. मग सर्व प्राणीमात्रांची मनोभावे सेवा करणे हे त्याच्या दास्याला स्वरूप प्राप्त होते असो. मराठी वाङ्मय सागरामध्ये दास्यभक्तीची पुण्यसलीला गंगा आणून सोडणारे श्री समर्थ भक्तीचे मोठेच आचार्य होऊन गेले हे निर्विवाद होय. प्रथम दास्यभक्तीची व्याख्या सांगतात. मागील समासामध्ये 6व्या भक्तीचे वर्णन झाले. आता 7वी भक्ती मन लावून ऐकावी. देवाचे दास्य करणे म्हणजे 7वी भक्ती होय. देवाची सेवा करण्यासाठी देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे आणि देवाचे जे काम पडेल ते सगळे आपण स्वतः करावे. देवाचे वैभव ऐश्वर्य आपण रक्षण करावे, त्यात कमी जास्त होऊ देऊ नये. इतकेच नव्हे तर देवाचे वैभव त्याची पूजा अर्चा त्याचा उत्सव वगैरे आणखी वाढेल असा आपण प्रयत्न करावा. देवाचे वैभव चढत्या प्रमाणात कसे वाढवावे याचे सविस्तर वर्णन करतात. अर्चन भक्तीमध्ये सांगितलेल्या काही गोष्टींचा पुनरुच्चार येथे आढळेल. मोडलेली देवालये दुरुस्त करावी, मोडलेले तलाव नीट बांधून काढावे, सोपे
धर्मशाळा वगैरे नवीन बांधकामे सुरू करावी. जी जुनी बांधकामे अगदीच मोडकळीस आलेली असतील त्यांचा जीर्णोद्धार करावा. अशा रीतीने जे जे देवाचे काम करणे जरूर असेल ते लगेच चालू करावे. हत्ती, रथ, घोडे, सिंहासने, चौरंग, पालख्या, सुखवाहने, पलंग, डोलारे, विमाने वगैरे सगळे नवे करावे. मेघडंबऱ्या, छत्रे, चामरे, अब्दागिऱ्या, पुष्कळ निशाणे या वस्तू अति काळजीपूर्वक साफसूफ करून जतन कराव्यात. देवाची अनेक प्रकारची वाहने बसाव्यासाठी चांगल्या चांगल्या जागा, तऱ्हेतऱ्हेची सोन्याची आसने वगैरे अगदी यत्नपूर्वक करावी. घरे, खोल्या, पेट्या, पेटारे, रांजण, हौदासारखी पाण्याची भांडी, बऱ्याचशा घागरी अशा प्रकारच्या भारी किमतीच्या वस्तू मोठ्या प्रयत्नाने देवासाठी घ्याव्यात. अनेक ठिकाणी भुयारे, तळघरे आणि त्यांना जोडणारे बोगदे तयार करावे. त्यामध्ये जाण्या येण्यासाठी गुप्त दारे ठेवावी आणि आतमध्ये अत्यंत मौल्यवान जड जवाहीर ठेवण्यासाठी कोठारे करावे. देवासाठी दागिने, भूषणे, भारी किमतीचे वस्त्रे, अनेक प्रकारची सुंदर रत्ने, अनेक धातूंची व सोन्याची भांडी मोठ्या खटपटीने मिळवून ठेवावी. फुलबागा, राने, निरनिराळ्या झाडांच्या राया तयार कराव्या. त्या झाडांना पाणी देऊन फळती करावी. अनेक प्रकारच्या जनावरांचे तबेले, अनेक प्रकारचे पक्षी, अनेक चित्रांचा संग्रह, अनेक प्रकारची वाद्ये, नाटके करण्यासाठी रंगभूमी, पुष्कळ चांगल्यापैकी गायक, स्वयंपाकघरे, जेवणासाठी मोठ्या जागा, स्वयंपाकाचे सामान ठेवण्यासाठी कुठीघरे, धर्मशाळा, झोपण्यासाठी ओसऱ्या या सगळ्या शाळा विशाळ असाव्या. अनेक प्रकारच्या सुवासिक वस्तू ठेवण्यासाठी जागा, नाना प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे ठेवण्यासाठी जागा, अनेक प्रकारचे पातळ पदार्थ ठेवण्यासाठी जागा खटपट करून तयार कराव्या. अशा अनेक प्रकारच्या वस्तू ठेवण्याच्या अनेक जागा जर जुन्या होऊन मोडकळीस आल्या असतील तर त्या नव्या करून द्याव्या. देवाचे वैभव शब्दांनी सांगावे तितके थोडेच होईल. मी देवासाठी आहे ही भावना ठेवून ज्या ज्या कृतीने देवाचे वैभव वाढेल ते करण्यास निरंतर तयार असावे. अगदी हलक्यातील हलके काम करण्यास चटकन पुढे यावे. देवाकडे येणाऱ्या सर्व माणसांबद्दल अत्यंत आदर असावा. त्यांची सेवा करण्यास सदा तयार राहावे. आपल्या वाट्यास आलेले काम तर तत्परतेने करावेच, परंतु मंदिराच्या कार्यभागाचा विसर पडणार नाही हेही सांभाळावे. देवाच्या जयंत्या, पर्वे आणि महोत्सव अशा विलक्षण वैभवाने चालवावे की लोकांना ते कल्पनेच्या पलीकडे वाटावे. देवाचा उत्सव व त्याचे वैभव पाहून स्वर्गातील देव सुद्धा चकित होऊन जावे. देवाचे वैभव असे चढते वाढते ठेवावे, पण अगदी हलक्यातील हलके काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधी सोडू नये. जो प्रसंग पडेल तेथे सेवा करण्यासाठी निरंतर तयार असावे. देवासाठी जे जे काही हवे असेल ते ताबडतोब द्यावे. देवाची सर्व प्रकारची सेवा अगदी आवडीने करावी. देवासाठी कोणती सेवा करावी याचे थोडक्यात वर्णन करतात. पाय धुण्यासाठी, स्नानासाठी, आचमनासाठी पाणी ठेवावे. गंधाक्षता, कपडे, दागिने, आसने, पिण्यास पाणी, फुले, धूप, दीप, नैवेद्य, झोपण्यासाठी उत्तम जागा आणि चांगले गार पाणी या वस्तू तयार ठेवाव्या. विड्याचे सामान ठेवावे. राजदारीमध्ये बसवलेले रसाळ गायन करावे. सुगंधी पदार्थ, फुलांची तेले, अनेक सुगंधे, पुष्कळ प्रकारच्या खाण्याच्या वस्तू व फळे जवळ ठेवावी आणि लोकांना द्यावी. झाडलोट करून सडा घालावा. पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी. कपडे अगदी स्वच्छ धुवून आणावे. देवाकडे येणाऱ्या सगळ्यांचा आदर सत्कार करावा. त्यांना काय हवे नको ते पाहावे. आल्या गेल्याचा पाहुणचार करावा. सात्वी भक्ती ही खरोखर अशा प्रकारची आहे. जसे देवाचे वैभव वाढवावे तसेच सद्गुरूंचे वाढवावे. प्रत्यक्ष करता न आले तर मानसपूजेत तरी जरूर करावे. देवाच्या दासाचे बोलणे दयेने भरलेले असावे. दुसऱ्याबद्दल अनेक प्रकारे चांगले बोलणे असावे. ऐकणाऱ्याचे अंतःकरण समाधान पावेल, शांत होऊन सुखावेल असे त्यांचे बोलणे असावे. अशी ही सात्वी भक्ती माझ्या बुद्धीप्रमाणे मी वर्णन केली. ती प्रत्यक्ष घडली तर उत्तमच, पण तशी न घडली तर निदान मानसपूजेत तरी अवश्य करावी. वर सांगितलेल्या पद्धतीने देवाचे दास्य करावे, त्याच रीतीने सद्गुरूंचे दास्य करावे. हे प्रत्यक्ष करणे शक्य नसल्यास मानसपूजेत तरी जरूर करावे. समाज 7वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.